आज व्लॉगची स्टार्टिंग भाऊने केली होती, कारण मी मोबाईल बघत होते तर आणि आम्ही जिकडं गेलो होतो तिकडं 4Gच होतं, 5G नव्हतं. तर मी रील्स बघत होते तर भाऊ मजा घेत होता माझी आणि इकडं सपनाताईचं चाललं होतं आंबरस करायचं काम. आणि त्यात अर्णव गेला होता क्लासला. मस्तपैकी तो आल्यानंतर आम्ही जेवलो. मस्त आमरस, चपाती, भाजी, भजी, कुरड्या, पापड्या तळलेल्या होत्या. आणि नंतर जेवण झाल्यानंतर अर्णव असाच मोबाईल बघत होता आणि तो असं एवढं तीक्ष्ण नजरेने बघत होता ना, त्याच्याच नादात होता. काय कोण बोलते त्याकडे लक्षच नव्हतं आणि तो बघा कसा हसतोय ते. आणि नंतर त्याला जसं कळलं का मी व्हिडिओ काढते तर तो तोंडच दाखवत नव्हता. आणि भाऊला इथं चालले होते जाम झोप, कारण त्याने आंबरस खाल्ला होता. आणि स्वप्नाताई इथं आवडं पिकत घालीत होती आणि त्यात तिला एक पिकलेलं भेटलं होतं. तर तिला एवढी खुशी झाली होती ना, बोलते की 2 वर्षातून पहिल्यांदा खायला भेटलंय आज. मस्त जेवण एक झोप वगैरे काढली ना, आम्ही केली प्रवासाला सुरुवात. तरी 4 वाजलेच होते तरी जास्तच ऊन लागत होतं. आणि त्यात गतिरोधक तर एवढं होतं ना रस्त्याला जाताना, कारण मध्ये गोणी होती तेव्हा काय नाही वाटलं. तिकडून येताना गोणी वगैरे काहीच नव्हतं. एवढं जोरात त्यांनी गतिरोधकच बघितलं ना, एवढं जोरात आदळीत आणलं होतं. आणि आम्ही येऊन पोहोचलो होतो मामीच्या इथं. हा सायरा वैरानवर देव झालाय. आम्ही काय आवरेना अशीच येणार आहे पारुषा, आपल्याला कोण नाही तिकडं. मामीची पोर आहे तिकडे म्हणून मामीला घेऊन चालले तर मामी नोकर हे करते गावात. मिस्टरी घेऊ द्या मिस्टरी. आम्ही गाडीवरती चाललोय तिकडं आणि ना त्या तिकडं मागं ना आमची कपड्यांची पिशवी पडली. तर मामी आता गेला तर आणायला आणि मामीचं चाललं तर गाड्यांची व्हिडिओ काढ मस्त नाही का. तर मी तो व्हिडिओ बावळत नाही तर इथं दिवसभर यांनी माहितीये का फार गतिरोधक बघितलं नाही तसंच आदळीत आणलं. आणि खरं सांगायचं ना, आज चिक्कूचा बड्डे होता आणि चिक्कूच्या बड्डेला आम्ही चाललो होतो. आणि आम्ही मामींना म्हणत होतो चला लवकर, तर मामी काय आवरेनाच. आणि इथं येऊन बघतो तर काय बड्डे बरं सगळ्या सेलिब्रेट होऊन सगळेजण बाजूला गेले होते. आणि ती चिक्कू तर कुठं होती तर ती तर दिसली बी नाही. मग इकडं आम्हाला आल्यावरती समजलं की वहिनींचं आज डोहाळे जेवण आहे. मग काय तोच कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट केला, एन्जॉय केला. आणि ते चाललं होतं इथं ओटी वगैरे भरायचं काम. कुठं बी जाऊ दे आणि कसला पण कार्यक्रम असू द्या, सगळ्यात पहिल्यांदा जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे जेवणाचं. आणि त्यात मला एवढं श्रीखंड दिलं होतं ना, ते बघूनच मला टेन्शन आलं होतं खपतं का नाही. त्यासाठीच म्हटलं वैष्णवीला माझ्यापाशी बस बरं, मला संपलं नाही तर तू खाऊ लागायचं. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.